हे नेमका रेड लाईट एरिया म्हणजे काय? लाल बत्ती विभाग नाही का? आपण खरंच या बायकांची घृणा करतो, जसं काही त्या बाईनीच तो एरिया निर्माण केलेला आहे. परंतु ती पळून जात होती म्हणून तिच्या वजायनामध्ये ग्रीन चिल्ली क्रश करून टाकली. अहो, मी अगदी मोठ्या मोठ्या कॉलेजमधली मुलं सुद्धा तिथं पकडलेली आहेत. असं काही मुलींना ट्रॅप केलं जातं का आणि नक्की काय घडतं? मुली इथे कशा येतात? 12 आणि 13 वर्षाच्या मुली तिथे विकायला आणल्या जातात. बाहेरच्या सुद्धा अनेक कॉलेजमध्ये जाणारे मुली सुद्धा आपल्याला ह्या ट्रॅपमध्ये अडकलेल्या दिसतात. कधीतरी कुठल्या तरी मुलीचं जाऊन हात बघा, तुम्हाला अनेक कट्स दिसतील त्या हातावर. कधीतरी जाऊन तिची पाठ बघा, तुम्हाला अनेक चटके दिसतील तिच्यावर. आणखीन एक त्रास म्हणजे ह्यांना एका दिवसात किती कस्टमर घ्यावे लागतात? साधारणतः 30 ते 35 कस्टमर घेणाऱ्या बायका मला माहीत आहे. मग तिच्या मनावर सारखं ही बिंबवलं जातं की तुला हे काम करायचंय, तुला हे काम करायचंय. त्या मोठ्या हाय प्रोफाईलची जी कॉलेजेस आहेत ना, त्यांच्या मुलांना मी तिकडे पकडलेले रात्रीचं. रेड लाईट एरिया नाव घेताच मध्यमवर्गीय असू देत, श्रीमंत असू देत किंवा गरीब असू देत, दचकतो. का बरं असं आहे? कारण एकतर माणसाच्या मनामध्ये क्युरिओसिटी असते किंवा घृणा असते किंवा काहीतरी विचित्र येतं. पण अशाच रेड लाईट एरियामध्ये जेव्हा एक स्त्री स्वतःहून जाते आणि खंबीरपणे कार्य करते, तर त्या स्त्रीचं कौतुक करणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे. आणि अशा सीमाताई वाघमोडे आज आपल्याकडे आलेल्या आहेत. आपल्याला त्या गेस्ट म्हणून लाभल्या आहेत. आपण सगळे मिळून प्रथम त्यांचं स्वागत करूया. नमस्कार ताई. नमस्कार, थँक्यू. इतकं छान व्यक्तिमत्व लाभलंय, पण प्रवास अत्यंत खडतर. कसा खडतर झाला? काय झाला? रेड लाईट एरिया म्हणजे नक्की काय? कसं असतं तिथल्या लोकांचं राहणीमान? काय समस्या असतात? खरंच लोक म्हणतात असं कोणीतरी खिडकीतून शुकशुक म्हणून म्हणतं का? आणि म्हणताना आनंदाने म्हणतं की त्याच्या मागे काही वेदना असतात? एवढा मेकअपने भरलेला चेहरा, आतमध्ये किती दुःख आहे? जाणून घेऊया सीमाताईंकडनं. अगदी म्हणजे मी काही बोलण्यापूर्वीच तुम्ही सर्व काही ते समोर मांडलं आहात, त्याच्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद. पहिला जे असं होतं की हे नेमका रेड लाईट एरिया म्हणजे काय? लाल बत्ती विभाग. ऑलरेडी आपण त्याला रेड लाईट एरिया म्हटलेलं आहे. पण मला तुम्हाला एक सांगू दे की कुठला म्हणजे कमीत कमी पुण्यातला तरी रेड लाईट एरिया किंवा मुंबईचाही रेड लाईट एरिया हे ऑथेंटिक नाही. पहिलं लक्षात घ्या. पूर्वीपासून ते तिथं बसलेले आहेत आणि म्हणून ते काम करतात. आता मुंबईचं काय आणि पुण्याचं काय, तुम्ही तसं वास्तविक पाहायला गेलात तर ते अगदी हार्ट ऑफ द सिटीमध्येच त्या गोष्टी घडत आहेत. अगदी घाटकोपरचं उदाहरण द्यायचं म्हटलं तर एकीकडे शिव मंदिर, एकीकडे विद्या मंदिर आणि एकीकडे ह्या. आणि घृणा नाही का? आपण खरंच या बायकांची घृणा करतो, जसं काही त्या बाईनीच तो एरिया निर्माण केलेला आहे. मात्र मला तुम्हाला अगदी मनापासून सांगू देत की त्याला कारणीभूत तुम्ही आणि मी आहोत. प्रामाणिकपणे सांगायचं. तिकडचं जर बाजार बघितला, तिकडची जर गर्दी बघितली, तुम्हाला कदाचित असं वाटेल की फक्त गरीब माणसं किंवा कामगार वर्गच तिथं जातो. ते खरं नव्हे. अगदी प्रत्येकाची वेळ ठरलेली असते. म्हणजे अगदी साधं उदाहरण द्यायचं म्हटलं तर पहाटेच्या वेळेस दूधवाले जे दूध गावाकडून दूध आणतात आणि दूध तिथं देतात ते दूधवाले. त्याच्यानंतर व्यावसायिक लोक, व्यापारी लोक. अहो, मी अगदी मोठ्या मोठ्या कॉलेजमधली मुलं सुद्धा तिथं पकडलेली आहेत. आणि काय होतं की ह्या वयामध्ये थोडी झोप कमी असते किंवा काय नाही का, मग त्या एरियामध्ये फिरायचे. बघा, एकदा का मी ते अंगीकारले काम, मी ते काम अंगीकारले की मला त्या बहिणींना मला मदत करायची आहे. मागचे 33 वर्ष उगीच नाही मी तिथे उभी राहिले. बरोबर आहे की नाही? आणि त्याच्यामुळे जर तुम्ही मला आत्ता विचारलं तर मला गल्लीत बोळ, प्रत्येक घर, तिथे राहणारी माझी प्रत्येक मुलगी, मी तिला आपलंसं म्हणते म्हणूनच मी काम करू शकले. अन्यथा मला हे जमलं नसतं. बरोबर आहे. कळलं का? आणि तिकडे म्हणजे अजूनही माझे काही लोक असं नेहमी मला म्हणतात, काय गो तू एवढी शिकली आणि मग तुला ते गटार साफ करायचं होतं का? मी म्हटलं कदाचित
भगवंताने माझ्या डोक्यावर तेच लिहिलं असेल की तू ह्यासाठीच जन्माला आलेली आहे, नाही का. आणि मी आनंदी आहे. मला जरा देखील किंतु परंतु नाही. मी जे काम करत आलेले आहे, मला खरंच सांगते की इतक्या लोकांना मदत करण्यात मला जो वेगळा आनंद आहे, आणि मी कदाचित असं म्हटलं तरी अतिशयोक्ती होणार नाही की कदाचित ते काम करत आहे म्हणून मी आजतागेतून जिवंत आहे. कळलं का. त्यांची दुःख तुम्ही मगाशी म्हणाला की काय असं असतं, मी मला एका शब्दात सांगू का, आपल्या मनावर जे लहानपणापासून संस्कार आहेत की पाप केलं की नरक, पुण्य केलं की स्वर्ग, नाही का, हे एक अगदी आपल्या लहानपणापासून असतं. मग तो नर्क जो हा शब्द आहे तो खरं बघायचा असेल तर तुम्ही तिथे जाऊन बघायचा. ह्याच्यापेक्षा दुसरं मला त्याला उपमा देता येत नाही. म्हणजे नरकाचं आयुष्य, म्हणजे ताई जे बोलतायत त्याहून आपल्याला हे कळतंय की नरकाचं आयुष्य म्हणजे हे. आता ताई मला एक गोष्ट विचारायला आवडेल, हे नरकाचं आयुष्य कोणी स्वतः कधीच निवडत नाही, मग हे त्यांना निवडायला कोण भाग पडतं? असं काही मुलींना ट्रॅप केलं जातं का, आणि नक्की काय घडतं? मुली इथे कशा येतात? फार मोठा प्रश्न आहे हो हा. एकट्या दुकट्या माणसाचं हे काम नाही, किंवा आपण जे एजंट म्हणतो, नाही का, पिम्स म्हणतो, मला नाही वाटत की त्यांचं पण काही आहे, त्यांचा सहभाग आहे. पण जर समजा सगळ्या लोकांनी, आपल्या गव्हर्नमेंटनी जर असं म्हटलं की नाही हे पुढे चालू द्यायचंच नाहीये. मी तुम्हाला उदाहरण सांगते की पुण्याचं अगदी फार अभिमानाने सांगतात की पेशवे कालापासून, काय अभिमान आहे, पेशवे कालापासून माझी मुलगी तिथं पिसली जाते. म्हणून मी म्हटलं जोपर्यंत आपण त्यांना आपलं म्हणणार नाही तोपर्यंत आपल्याला त्याची तीव्रता समजणार नाही. कळलं का. आणि अजून तो बाजार चालू आहे. मला तुम्ही सांगा की बंगालच्या बाजूनी, बांगलादेशातून त्या साईडने मुली येतात, आंध्रच्या बाजूनी मुली येतात, पुण्या साताऱ्याच्या बाजूनी मुली येतात. माझा पहिल्यापासून प्रयत्न होता की माझी देवाला हीच विनवणी होती की देवा तू हे बंद कर. कुठेतरी ह्या मुलींचा जो म्हणतात ना शारीरिक, मी तुम्हाला सांगू का, मी जे काही ऐकलंय, हे बघा, मी एक लग्न झालेली स्त्री आहे, मलाही माहिती, मी जे काही त्यांच्या तोंडून ऐकलंय ना ते इतकं भयावह आहे की जी आई असते ना तिला हे वाटतं की नाही, किंवा जी बाई, फॉरगेट अबाउट आई आणि ऑल अदर रिलेशन, जी बाई असते तिला असं वाटतं की नाही हे अजून इथं पिळली गेली नाही पाहिजे, समवेअर इट हॅज टू स्टॉप. आणि मी पहिल्यापासून तो प्रयत्न केला, परंतु खेदाने सांगावं लागतं की मी त्याच्यात अगदी अयशस्वी झाले, कारण त्याला बाकीचा जो सपोर्ट आहे, का नाही ते मार्केट बंद होत. तुम्हाला माहिती आहे ना ती ट्रेन त्यावेळेस येते, मग का नाही त्याच वेळेस तिला तिथे टॅप केलं जातं. मला सांगा ना ह्या गोष्टी काय आहेत. तुमची जर इच्छा असेल, राजकारणाची जर इच्छा असेल, बोलू दे मला, जर गव्हर्नमेंटची इच्छा असेल तर ते बंद होईल हो. का नाही बंद होत? का कुठून येतात रोज मुली, तरुण मुली कुठून येतात. तुम्हाला माहिती आहे का, ह्या दिवसामध्ये म्हणजे आता 70 आले आहे मी, मला अजून थोडंसं म्हणजे काही मी करू शकते, कुठून काय करू शकते. सध्या परिस्थितीला मागच्या वर्षापासून मी तिथं राहायला सुरुवात केली आहे. माझ्या ऑफिसच्या शेजारची खोली मी माझ्यासाठी तयार करून घेतली. मला बघू दे की कुठून काय, दिवसभर तर काम करायचेच, दिवसभर तर ह्या गोष्टींची. 12 आणि 13 वर्षाच्या मुली तिथे विकायला आणल्या जातात. ताई मला मी सगळे, तुम्ही आता बरेच माझे प्रश्न आधीच मांडलेले आहेत, पण मला तुम्हाला एक स्पेसिफिकली विचारायचं आहे की ह्या मुलींना कसं ट्रॅप केलं जातं, ह्यांना आणलं कसं जातं, म्हणजे ते काय, मुली स्वतः पळून येतात का, मुलींना लग्नाचं वचन देऊन कुणी आणतं, की आणखीन काही त्यांना पळवलं जातं का त्यांच्या घरातून, नेमकं घडतं काय? हे बघा, सगळ्यात पहिली गोष्ट अशी आहे की अर्थात म्हणजे माझा जो अनुभव आहे तिथे ज्या येणाऱ्या मुली आहेत सगळ्या अनएज्युकेटेड आहेत, कोणीही शिकलेली मुलगी येत नाही. दुसरी, ती गरीब परिस्थितीतल्या बहुतेक मुली आपल्याला सापडतात. आपल्याला कुठल्या भेटतात तिथे मुली, ते नेपाळच्या, किंबहुना तुम्हाला मी सांगते आंध्र प्रदेश, कलकत्ता या साईडच्या, की जिथे खरंच गरिबी ही जास्त लेवलला आहे, अशा ठिकाणच्या मुली आणल्या जातात. मला तुम्हाला अजून एक सहज जाता जाता सांगू दे की ज्या ब्रॉथलच्या अंडर जो प्रोस्टिट्यूशन चालतं किंवा जे शरीर विक्रीचं काम चालतं
तेवढ्यापुरती हे काम मर्यादित नाही. हो. बाहेरच्या सुद्धा अनेक कॉलेजमध्ये जाणारे मुली सुद्धा आपल्याला ह्या ट्रॅपमध्ये अडकलेल्या दिसतात. आणि म्हणून पूर्वी असायचं की नाही, सातच्यात घरात, ते आजकालच्या आपल्या मुलांना ते पटत नाहीये. पण त्याच्या मागे होणारा हा जो घोळ आहे तो त्यांना कोण समजून सांगेल. आणि एकदा का ह्याच्यामध्ये पडली की ह्याच्यातून बाहेर निघण्याचा मार्ग नाहीये. कळलं का? म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की कॉलेजला जाणाऱ्या मुलींना सुद्धा हो अडकवलं हो, जातं. अगदी अगदी. एखादी मुलगी थोडी जरी आपल्या लेवलच्या बाहेर गेली की तिला तिथे टपणारे कावळे तिकडे असतातच. अहो, मी तुम्हाला एक उदाहरण सांगते की आता रिसंटली, म्हणजे मागच्या 5-6 महिन्यापूर्वी एक फॉरेनर मला दिसली माझ्या लिफ्टकडे. आणि साधारणतः काय होतं की एनजीओ मध्ये काही फॉरेनर्स येतातच व्हिजिट करायला किंवा काय. मला वाटलं ही अशीच त्याच्यापैकी कोणीतरी असेल. तर मी जस्ट म्हणजे जाऊन तिला विचारलं. ती साऊथ आफ्रिकेची होती. मग मी तिला आपल्या ह्याच्यात इंग्लिशमध्ये विचारलं की तू कुठून आलीस, काय आलीस. तुम्हाला माहितीये, मी लिटरली उडाले जेव्हा मी ऐकलं की ती इथे हा व्यवसाय करत आहे. आणि मी तिला म्हणलं, बुधवार पेठेत स्टील शी इज देअर. पुण्याच्या बुधवार पेठेत, पुण्याच्या बुधवार पेठेमध्ये एक साऊथ आफ्रिकन मुलगी हा व्यवसाय करत आहे. आणि आपण, आता मी काही रंगावर वगैरे जात नाहीये, पण एक साधारणतः आपल्या इकडच्या लोकांची आवड असते की सफेद रंग, नाही का, व्हाईट स्किन वगैरे. तर माझा दुसरा प्रश्न लगेच आला की तुला गिराईक मिळतं का, म्हणजे नाही का, तिच्या भाषेत मी विचार. ती म्हणाली सर्वात जास्त गिराईक माझ्याकडे आहेत. आणि मग माझा तिसरा प्रश्न की तू कशी काय आलीस. म्हणजे आता फॉरेन कंट्रीजमध्ये बऱ्याच ठिकाणी जाऊन आम्ही अभ्यास केलेला आहे. आय वर्क देअर इन ऑस्ट्रेलिया ऑल्सो. मग मी म्हटलं की बाई, म्हणजे एक कुतूहल निर्माण होतच ना. आणि मग मी तिला असं विचारलं की बाई, तर तिने सांगितलं की तिच्या मित्रांनी तिला फसवून इथं आणलं. अगदी चक्क इंडियन मित्र केला आणि त्याने तिला इथं आणून विकलं. मग मी तिला म्हणाले की बाई, तुला आत्ता निघायचं असेल तर मी तुला मदत करू शकते. पण आता ती मला म्हणाली की नाही, मला आय एम गेटिंग इनफ इन्कम, सो आय डझंट वॉन्ट टू गो आउट. मी म्हटलं ओ माय गॉड. म्हणजे कदाचित ती पिसली गेली असेल किंवा आता ह्याच्यात मग तिच्यावर अत्याचार झाला असं कसं. अत्याचार झाला सुरुवातीला झाला. हे बघा, ती MBA करायला आलेली मुलगी, तिला कळत नकळत तिथं फसवलं गेलं. ती त्या ट्रॅपमध्ये कदाचित हे उत्तर. आता मी तुम्हाला अजून याच्यावर एक उदाहरण सांगते. मला माहिती आहे की किती टक्के मुली ह्या फसवून आणल्या जातात. आय तो ऑलवेज टेल की या 98% मुली माझ्याकडून बोललेल्या गोष्टी आहेत आणि या अनुभवातून मी सांगते. मी आता काल परवा, मला कोणाचं बोलायचं नाही, पण काल परवा मी एक बघत होते आणि त्याच्यात ती चक्क सांगत होती की नाही, आम्ही आमच्या इच्छेने. तसं नाहीये. तुम्ही जर तिथं गेलात तर ती तुम्हाला पोलिसांच्या भीतीने म्हणा किंवा कोणाच्या भीतीने हेच सांगणार की मी माझ्या, किंवा घरवालीच्या हेनी सांगणार की मी माझ्या इच्छेने आलेले. तसं होत नाही. मी 1000 वेळा सांगते, ती तिथं कुठली वस्तू विकत नाही, तर स्वतःचं शरीर विकत आहे, हे लक्षात घ्या. आणि तिथं तुम्हाला चॉईस नाहीये. मग ही मुलगी कदाचित त्याच्यामध्ये गेली असेल, त्या ट्रॅपमध्ये गेली असेल आणि आता ती बाहेर पडू शकत नाही, ती कोणाला दोष देऊ शकत नाही. त्याच्यामुळं तिने ते म्हटलं, कारण बाहेर जाऊन आता करणार काय. आणि तसंच होतं. म्हणजे अगदी सर्वसाधारणपणे एकदा मुलगी तिथं आली, मला, म्हणजे मी अगदी स्पेसिफिकली आमच्या इकडचे एक चांगले राजकारणी आहेत, दंगेकर साहेब म्हणून, त्यांचं नाव घेऊन रवींद्र दंगेकर साहेब. एकदा त्यांनी खूप छान काम केलंय, म्हणजे अगदी बुधवार पेठेच्या बायकांच्यासाठी. तर एकदा त्यांच्या समोर एक मुलगी बोलली, आम्हाला जेव्हा पहिला आणलं जातं त्यावेळेस तुम्ही का नाही थांबवत, आणि जेव्हा आम्ही 2 घास सुखाचे खायला लागतो त्याच वेळेस तुम्हाला हे कुठून आठवतं. हा तिचा प्रश्न होता. किती म्हणजे काळजाला चरा करून जाणारा हा प्रश्न होता. मला तुम्ही सांगा ना, तिच्या प्रश्नाला काय उत्तर आहे. म्हणून मी जे सुरुवातीला म्हटलं की तिला तिथे आणण्याच्यामध्ये आपणच भागीदार आहोत ना. का नाही माझा आवाज, मी आवाज उंच करायचा प्रयत्न केला बऱ्याच वेळ. त्याच्यासाठी बऱ्याच संकटांना मी तोंड दिलंय, देत आहे, पण तो आय एम नॉट बॉदर फॉर दॅट. मला माहित आहे की मी काय आहे, मला माहित आहे मी कशासाठी जगत आहे, मला माहित आहे की मी काय करते आहे. माझ्यासाठी ते खूप आहे. तुमच्यात हिंमत आहे का त्या मुलींना आपली मुलगी म्हणायची,
जी माझ्याकडे हिंमत आहे. आणि नुसती हिंमत नाही, त्या हिमतीवर मी जगले, त्या हिमतीवर मी आज तागेतो त्यांच्यासाठी काम करते. तुम्ही या तिकडे आणि मग तुम्हाला जे इंटरव्ह्यू मिळतील त्या बायकांच्याबद्दल, अरे ठीक आहे, तू त्या बायकांच्यासाठी काय करते ते सांग ना. समाजाला ते पण कळू दे की तू त्या बायकांच्यासाठी काय करतेस. बरोबर. 4 खुर्च्या घेऊन बसलेस, ऑफिस थाटून बसले, पण तुझा सहभाग किती आहे ॲज अन NGO, काय करत आहे ते सांगणं जास्त महत्वाचं आहे. हे मला आजच्या घटकेला सांगावंसं वाटतं. खूप जण इंटरव्ह्यू देतात, अगदी खूप जण, अगदी मागे लागेपर्यंत अगदी भरपूर इंटरव्ह्यू सांगून, मग त्या असे त्या असे त्या असे, अरे 1000 लोक सांगतात ते काय काय कशा आहेत, ते कुठल्या प्रॉब्लेम मधून जातात, पण त्याच्यासाठी तू काय काय करतो. बरोबर आहे. नुसतं कोणीच बोलून बोलत नाही. उपयोग नाहीये याचा. कोणीच बोलत नाही. फक्त तू त्यांच्या कथा सांगायसाठी तिथं आलीस का? मी त्यांच्या कथा सांगायसाठी तुमच्याकडे आलेली नाही. त्यांच्या गरजा, होय, मी तुम्हाला सांगू शकते. आज कित्येक पुरातन काळाचे पाईपलाईन आहेत, ते कोणी बदलायचे त्यांचे? तिला माणूस म्हणून जगू द्या ना. मुख्य हेच आहे, तिला माणूस म्हणून जगू द्या. कारण हाडा मांस, रक्त रक्ताचे गट त्यांच्याने आपले सारखेच आहेत. आपलं जे मन आहे तेच त्यांचं मन आहे, पण त्या मनाचा कचरा करून टाकलेला आहे. आणि त्या कचऱ्यासाठी असं, ज्यांना ह्यांनी आत्ता सुरुवातीलाच सांगितलं की गटार साफ करणारी, तू हे गटार का साफ करतेस. पण ज्या वेळेला मी सीमाताईंना पहिला फोन केला, म्हणजे मला इथे सांगू इच्छिते की नवाकाळ मासिक त्यातला लेख वाचला आणि सर्र झालं. नेटवरती गेले, नंबर शोधला आणि ताईंना कॉल केला. आणि पहिला माझा शब्द होता चरण स्पर्श. कारण मी फक्त बोलू शकते, पण मी हे नाही करू शकले. आणि मग जर एखादी व्यक्ती असं करते तर त्या व्यक्तीचे चरण स्पर्श शिवाय दुसरा शब्द नाहीये. आणि म्हणूनच सीमाताई आज पुण्याहून आपल्याकडे मुंबईत आज आलेल्या आहेत इंटरव्ह्यू देण्यासाठी. आणि सीमाताई जे सांगतायत त्याच्यापेक्षा भयान त्यांच्याकडे काय, आपण आता पुढे त्यांच्याकडे ते वळूया. ताई, तुम्ही म्हणालात की ह्या मुलींना जे ट्रॅप केलं जातं, त्या तिथून त्यांनी जर पळण्याचा प्रयत्न केला तर काय घडतं. आपण बोलताना तुम्ही मला एक गोष्ट सांगितली होती, ती आपण आपल्या लोकांना सांगूया. म्हणजे किती पाशवी, किती अमानवी केलं जातं हे आपल्या व्ह्युअर्सना कळलंच पाहिजे, कळायलाच पाहिजे. मी म्हणजे एक तर गोष्ट तुमच्या पुढे स्पष्ट झाली की कुठली मुलगी स्व इच्छेने तिथं आलेली नसते. हे अगदी पक्क मनात ठेवा. कारण की बऱ्याच वेळा असं होतं की त्या बायका जेव्हा खाली बघतात, लोक बघतात, कारण तिथं आजूबाजूला होलसेलचे मार्केट्स वगैरे आहे, मुंबईची परिस्थिती तीच आहे, मग आपल्या मनात एक स्वाभाविक प्रश्न उभा राहतो की मग ही पळून का जात नाही, नाही का नाही पळून जात, मग ह्यांना हेच काम आवडतं, मग ह्यांना सवयच होते. सवय होत नाही. ते शरीर आहे, तिथे दुःख आहे, तिथे पेन आहे. लक्षात घ्या, कृपा करून लक्षात घ्या. आपल्यामध्ये अशाही म्हणणारे महाभाग आहेत की ती तिथं आहे म्हणून माझ्या घरातले मुली आणि सुना सुखरूप आहेत. अरे कसली गणित करता, काहीतरी माणुसकी ठेवा, काहीतरी माणुसकी ठेवा. हा, माझी मुलगी माझ्या घरात सुरक्षित राही म्हणून दुसऱ्याची पोरगी तिथं पिळली जावी, हे गणित काढून टाका. पहिले हे विचारच काढून टाका. आता दुसरी गोष्ट तुम्ही जे विचारलत की ती का जात नाही, कधीतरी कुठल्या तरी मुलीचं जाऊन हात बघा, तुम्हाला अनेक कट्स दिसतील त्या हातावर. कधीतरी जाऊन तिची पाठ बघा, तुम्हाला अनेक चटके दिसतील तिच्यावर. म्हणजे अगदी मी स्पष्ट बोलते, तुम्हाला दाखवायचं तर दाखवा, नाही तर कट करायचं तर कट करा. म्हणजे मी स्वतः अनुभवलेली गोष्ट की एक मुलगी पळून जात होती आणि तिच्या केसाला वगैरे धरून तिला वर नेलं गेलं आणि मग ती खाली आली. तो स्टोरी नाही सांगत, परंतु ती पळून जात होती म्हणून तिच्या वजायनामध्ये ग्रीन चिल्ली क्रश करून टाकलेली. काय हिंमत होणारे कोणाची तिथून जायची. आणि मी, आमच्याकडे एक बाई होती, बऱ्याच वेळा मी ना तिचं ते ऐकायची की म्हणजे ते शिव्या हा अगदी फार कॉमन आहे तिकडचं, तुझ्यात ना मिरची कुटून घाल. मला कधी त्याचा अर्थच कळला नाही, पण जेव्हा मी हे बघितलं तेच माझ्या पायाखालची जमीन हल्ली. मी पूर्णपणे हादरून गेले. म्हणजे ॲज अन अ फिमेल आय नो की तो भाग किती नाजूक असतो. आणि त्याच्यामध्ये ग्रीन चिली, आणि त्याच्यानंतरची गोष्ट तर फारच भयावह आहे. तिला मी अगदी व्यवस्थित प्रॉपर ठिकाणी सबमिट केलं नाही, फाउंड दॅट
ती सेम मुलगी पुढच्या 2 महिन्यात तिथे आली. मी कोणावर विश्वास ठेवू? म्हणजे तुम्ही तिची सुटका केलीत, सुटका केली, जिथं द्यायचं तिथं दिलं, सगळं काय केलं. म्हणजे गव्हर्नमेंटकडे तुम्ही पोलीस गव्हर्नमेंट सगळं फॉलो केलं. पण तुम्हाला असं म्हणायचं की पोलीस सुद्धा सामील आहे? काय म्हणू मी आता, काय बोलू, काय म्हणायचे तुम्हाला? तुम्हाला काय ह्याच्यातून काय बोलायचं? मी हे बघा, मी बर्गे साहेबांचं, भानुप्रताप बर्गे साहेबांचं नाव इथं आवर्जून घेईन की त्या व्यक्तिमत्वाबरोबर सुद्धा काम करायचा मला संधी मिळाली. असे सुद्धा पोलीस तिथं साहेब लोक आलेत की ज्यांनी हालून टाकले, ज्यांनी त्यांचे अधिकार दिले. म्हणजे मी तुम्हाला सांगते 2 मिनिटात की त्या बायकांकडून खूप पैसे मागितले जायचे. हां, आणि मग एकदा मी साहेबांकडे गेले, म्हटलं साहेब गणपतीत वगैरे प्रत्येकी, तुम्ही बर्गे साहेबांबद्दल हो, सांगता? भानुप्रताप बर्गे साहेबांकडे गेले आणि म्हटलं साहेब बघा ना, यांच्याकडून 20-20, 25-25, 50-50 हजाराची पावती दिली जाते, ती बिचारी कुठून भरणार ना? ताई घाबरू नका, पोलिसांसारखा दुसरा गुंडा कोणी नाही आहे म्हणे, मी येतो तिकडे. स्वतः बर्गे साहेब तिकडं आले, बायकांना आम्ही गोळा केलं, त्यांनी ह्या शब्दातच त्यांना समजून सांगितलं. आणि एवढंच करून ते व्यक्तिमत्व थांबलं नाही, निरनिराळ्या ठिकाणी बॅनर लावले आणि त्यांनी सांगितलं तुला जर 5 रुपये द्यायचे तू 5 रुपये दे, तुला जर 50,000 द्यायचे तू 50,000 दे, पण ते तुझ्यावर अवलंबून आहे. आणि खरंच त्या माणसांनी ते बंद केलंय. वा. आणि खरंच हॅट्सअप टू हिम. म्हणजे मी कधीच त्यांना त्या कामाबद्दल विसरणार नाही आणि मला भविष्यात कधी भेटायला मिळालं तर मी जरूर त्यांना भेटेल. हे एवढं काम करणं, म्हणजे आपण सगळ्यांना नाही ना दोष देऊ शकत, परंतु सिस्टम, मी काय बोलू तुम्हाला वेगळं, सिस्टमच्या बाबतीत मी काय वेगळं बोलू? कधीतरी असं आहे की जोपर्यंत डोळे उघडे आहेत तोपर्यंत कोणीतरी असं राजकारणात यावं की ज्यांनी हे बदलायचा प्रयत्न करा. बदला रे. मी कित्येक रिपोर्टर्सना सांगते की तुम्हाला यायचं. असे रिपोर्टर मी बघितले की माझ्याकडे येऊन आम्ही इथं काम करतोय म्हणून तिकडे बायकांना पटवायचा प्रयत्न केला. असेही नावाजलेले पेपरचे रिपोर्टर आणि असेही रिपोर्टर आहेत जे की नवा काळ सारखे. बघा त्या मॅडम ठाणकन बोलतात. अशी व्यक्तिमत्व आपल्यामध्ये पाहिजेत. पण त्यांनाही त्रास होतो, मला माहिती आहे. त्या मॅडमनी सुद्धा आम्ही खूप शेअर केलंय. म्हणजे तुम्ही रोहिणीताई खाडीलकरांबद्दल बोलताय? बोलते. रोहिणीताई ऐकत असाल तर खरंच थँक्स, कारण तुमच्या मॅगझिनमुळे आज ताई इथे आहेत आणि तुमच्या मॅगझिनमुळे माझ्यासारखे अनेक लोक आतून हलून गेलेले आहेत. तर थँक्यू सो मच. नाही, त्यांना शतशः प्रणाम आहे माझ्याकडून. खरंच सांगते की मूर्ती लहान पण कीर्ती बाई त्या बाईंनी मान. अशा, आणि त्यांच्याकडे बघून आहे ना आपल्यासारखी माणसांना अजून हुरूप येतो काम करायचा. म्हणजे मी नंतर ऐकला, तो आता विषय वेगळा, आपण एकदा त्या विषयावर सुद्धा बोलूया. परंतु मला हेच म्हणायचंय, तुम्हाला हेच सांगायचंय की सिस्टम, आपण सगळ्यांना दोष देतो, परंतु काय झालं माहितीये का, आजच्या परिस्थितीत एखादे दुसरे असे, म्हणजे माझ्या 30 वर्षाच्या काळामध्ये 1-2-4 अशी लोक आहेत की त्यांची नावं घेऊ शकते, बाकीच्यांचं काय. आणि मी कशाला बोलायला पाहिजे? जर तुमच्या मनातच असतं तर ते बंदच झालं असतं. बरोबर आहे. एका ताईंनी आता सुरुवातीलाच काय आपल्याला सांगितलं की हे इल्लीगल आहे. मग इल्लीगल आणि ते पण गव्हर्नमेंटच्या नाकाखाली चालते ठासून, म्हणजे खरंच गव्हर्नमेंट झोपली आहे का? अहो, पुण्याची पुणे सिटी, पुण्याचं जे पोस्ट ऑफिस आहे, जे मेन, जिथून आपले मेजरमेंट सुरू होते, माहिती आहे ना तुम्हाला, त्याच्याच मागं हा एरिया आहे. हो, मग काय बोलणार, काय कोण आजच्या परिस्थितीमध्ये म्हणतात ना की कोणी कोणाला दोष देण्यापेक्षा मला जेवढं जमतं तेवढं करणं, मला असं वाटतं त्याच्यातच शहाणपणा आहे. मी कोणावर दोष देऊ की ह्यानी नाही केलं, त्यांनी नाही केलं, त्यांनी नाही केलं, त्यापेक्षा मी काय करते, इकडे मी लक्ष दिला आणि मी करत बसले. एका बाईने रस्ते सुद्धा बांधलेले आहेत, आपण या बघतो, ह्या सुद्धा कथा मग आपण तसंच करूया. ताईंच्या कार्याचा आवड आपल्याला समग्र घ्यायचंय, पण त्याआधी आणखीन जाणून घ्यायचंय ह्या सेक्स वर्कर्स बद्दल, कारण आपल्याला तिला माणूस म्हणून समजायचंय. ताईंनी मला सांगितलं होतं जसं हिरव्या मिरच्या, तसंच ताई म्हणाल्या ते लाल मिरचीचा गोळा वाटलेला असतो आणि जेव्हा गुंडांकरवी तिला जेव्हा पकडून आणलं जातं पळून जाणाऱ्या स्त्रीला, तेव्हा तिच्या
प्रायव्हेट पार्ट्समध्ये तो भरला जातो. हिरव्या मिरच्या सांगितलं, तसंच लाल गोळ्याचं पण ताईंनी सांगितलं होतं. मग अशा वेळेला, ज्या वेळेला ह्या इतक्या त्रासातून जात असतात, आणखीन एक त्रास म्हणजे ह्यांना एका दिवसात किती कस्टमर घ्यावे लागतात. ते तर बेहिशोबी, पण साधारणतः 30 ते 35 कस्टमर घेणाऱ्या बायका मला माहीत आहेत अगदी. आणि 30 ते 35 बघा, तुम्ही तुमच्या अंगावर काटा आला. मलाही असंच होत होतं की बापरे, एका आणि दिवसात, यस, एका रात्रीत. ताई, हे रात्र की दिवस काय रात्र समजू? आणि दिवसभर चालू असतं. त्यांना आराम नसतो, त्यांना झोप नसते. म्हणून माझ्या ऑफिसमध्ये एक मी त्यांच्यासाठी एक मल्टीपर्पज रूम केली की जिथे ती बाई झोपू शकते. आता सपोज एखाद्या बाईला बरं नाही आहे, तिला ताप आहे, मग आम्ही सांगतो की बाबा तिला थोडंसं एखादा दिवस आराम दे. ती म्हणा हो हो अगदी, म्हणजे देती हूँ मैं, उसको सुलाऊंगी मैडम, जल्दी से इंजेक्शन दो ताकि वो जल्दी ठीक हो जाए. झालं. आणि आपण एक 10-15 मिनिटांनी खाली जाऊन बघितलं तर ती तिथे अशी अगदी ग्लान असा चेहरा करून उभी असते. मग तिच्यासाठी तोपर्यंत आम्ही तिला सोडत नाही जोपर्यंत मी तिला तिथं झोपवते आणि संध्याकाळी घेऊन जा. शेवटी ते माणूस आहे हो, तो काही चरखा नाही आहे की कंटिन्यू चालायला. आणि त्याच्यापेक्षा भयावह गोष्टी मी तुम्हाला सांगू का, कधीतरी येऊन जाऊन त्यांचा त्या खोल्या बघा. हां, म्हणजे लिटरली, म्हणजे मी सांगते ना, 4 बाई 5ची ती बेड, आणि तेवढ्यातच सरकत, म्हणजे असं सरकणे एवढीच जागा. आणि यु नो, आणि तिला शी हॅज टू स्पेंड हर एंटायर लाईफ इन दॅट रूम ओनली. म्हणजे संपूर्ण तिचं आयुष्य तिने त्याच्यात घालवायचं. आपण पण म्हणजे माणूस ज्या आहोत. वेळेला ती हे काम करत नसते तेव्हा पण तिने तिथेच राहायचं. तिथेच राहायचं. म्हणजे तो अमानुष प्रकारच असतो. तुम्हाला माहिती आहे की बाबा, समजा एखाद्याला गुप्तरोग, मी मुद्दाम मराठी शब्द वापरत आहे की गुप्तरोग झाला, तर पूर्वीच्या काळी असं त्यांच्या भावना असायच्या की लहान मुलीशी शारीरिक संबंध ठेवले तर तो गुप्तरोग जातो, बरा होतो. पण असं काहीच होत नाही हो. उलट त्या मुलीला, मुलगी ती पिसली जाते. मग तिच्यावर पैसा किती, जितकी लहान मुलगी आहे तितकं जास्त पैसा. परत तुम्हाला अजून एक धक्कादायक गोष्ट सांगते की काही लोकांना प्रेग्नंट फिमेल्स बरोबर सेक्स करायला आवडतो. काय? हो, आहे ना, ह्या गोष्टी आहेत. ही विकृती आहे ना. मग विकृती आहे म्हणूनच तिथं आहे, नाही तर तो माणसं काय घरातच त्यांच्या बायका आहेत ना हो, असं काय करत आहे, कळलं का? आणि त्याच्यामुळं तो एक प्रकार आहे की तिथे प्रेग्नंट फिमेल. मग असं होतं ना की बाबा त्या बाईला काय आपल्या मुलाबद्दल, आता आम्ही त्यांचं रिहॅब सेंटर चालवते मी, मग तिला काय आपली मुलं प्यारी नसतात का? असतात हो, मुलं प्यारी असतात, कोणाला नसती, शेवटी ती आईच आहे. पण जेव्हा ती छातीशी आपल्या मुलाला दूध पाजत असते त्यावेळेस सुद्धा तिला जेव्हा उठून आतमध्ये पाठवलं जातं, तुम्ही विचार करा ना. मी नेहमीच बोलत असते की एक दिवसाचं बाळ मी आहे, मी 2 मुलांची आई आहे, मला माहिती आहे, मी त्यांना जन्म दिला आहे. की बाळ 1 दिवसाचं असलं तरी त्याला कळती हो ही माझी आई आहे म्हणून. ते रडायचं थांबतं बघा, ती नुसती थोपटते, तिला छातीला सुद्धा लावायची गरज नसते. पण तेच बाळ जर छातीपासून काढून जर त्या आईला आत जावं लागलं तर मला सांगा की ते जे बाळ आहे तो काय त्याची मानसिकता असेल, तुम्ही ते विचार करा. आपण कधी हे बघतच नाही. मला तुम्ही सांगा ना, कित्येक ठिकाणी अशा मुलांच्यासाठी, स्पेसिफिकली या मुलांच्यासाठी शाळा आहेत किंवा हॉस्टेल्स आहेत. व्हेरी रेअर. खरं आहे. मला त्या प्रश्नांवर यायचंय ताई, पण ह्या बाईचं जर तुम्हाला अजून काही बोलायचं असेल तर मी तुम्हाला अजून सांगते की ह्या बाईचं आयुष्य, पण हा पण फार मोठा प्रश्न आहे की किती दिवस आहे. ही बाई, मी तुम्हाला सांगते, 35 वर्ष, हो, 35 वर्षापर्यंत ती बाई म्हणून किंवा या सेक्स ऍक्टिव्हिटीज मध्ये राहू शकते. त्याच्यानंतर तिची कंबर गेलेली असते, कारण की यु नो दॅट, टू बेंड करून शी हॅज टू डू ऑल दिस थिंग. मग त्यावेळेस तिची कंबर गेलेली असते, तिचे गुडघे गेलेले असतात. मी तुम्हाला सांगू काय, एवढाच एक असं हॉल असतो, त्याच्यात 10-15 मुली बसवल्या जातात. काय असतं तिचं एंटरटेनमेंट, तर TV चालू असतो. कळलं का? फक्त टीव्हीनी माणसं जगू शकतात का हो? आणि मग तिची मानसिकता कशी असते, मी तुम्हाला सांगू का एक गोष्ट, माझ्या स्टाफला मी सांगितलंय, कुठल्याही ह्या मुलीवर ओरडायचं नाही.
हा भले खाली असू, तिने तुम्हाला एक थापड मारली, तुम्ही गप वर या. आणि जर त्याच्यावर रिॲक्ट करायचं असेल तर त्या बाईच्या जागी 1 तासभर उभा राहून मला दाखवा आणि मग मला सांगा की. आणि खरंच मी तुम्हाला सांगते, एवढं छान काम करतात ना माझा कुठलाही स्टाफ, कुठल्याही मुलीला रागवत नाही. आणि मी अनेक मुलींशी बोललीये मॅडम, मी अनेक मुलींशी बोललीये, मला ना कोणीच असं आढळलं नाही. हे बघा, सुरुवातीला होय त्या सगळ्या सांगतात भीतीने, जोपर्यंत तुमचं त्यांची एक नाळ बांधली जात नाही तोपर्यंत ते ह्याच सांगतात की नाही हम लोग अपनी मर्जी से आई. पण एकदा का ओळख झाली की त्या इतक्या ओपन अप होतात. आत्ताची परिस्थिती ती आहे की शेजारी एखादी बारकी मुलगी आली तरी मला पटकन येऊन सांगतात की मम्मी, म्हणजे मी नेहमी सांगते की आधी मॅडम होते, मग दीदी झाले, मग मम्मी झाले, आता आजी पण म्हणतात. आणि मला आवडतं आणि मी खरंच एन्जॉय करते त्या गोष्टी. वो घर में आई है कोई तो लडकी, मग आपण जायचं, तिला ट्रॅप करायचं, तिला काढून आणायचं. म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत ना, या विश्वास म्हणजे ह्या पातळीपर्यंत, ह्या लेवलपर्यंत यायला माझ्या आयुष्याची 33 वर्ष द्यावी लागली. कळलं का? द्यावी लागली. म्हणजे अगदी तुम्हाला असं वाटेल की फार इझी लाईफ असतं, नाही. म्हणजे मी एकटीनेच नाही तर माझा नवरा सफर झाला, माझ्या मुली सफर झाल्या, सगळे सफर झाले, माझे नातेवाईक. मी कुठलं फंक्शन नाही अटेंड करू शकत, लोकांना वाटतं की नाही आता ही फार मोठी झाली. ज्या दिवशी मी प्लॅन करते की कुठंतरी आपल्याला ह्याला जायचंय, आणि त्या दिवशी मला काही ना काहीतरी मोठं असं समोर येऊन उभं राहतं की मी माझं पाऊल उचललं जात नाही. कारण की जेव्हा तुम्ही पूर्ण रूपाने समर्पित होता ना कुठल्याही गोष्टीला, त्यावेळेस तुम्हाला स्वतःचं मग असं काही सुचत नाही. मी प्रामाणिकपणे सांगते, मी आता कधीतरी विचार करते की माझ्या मैत्रिणी इथे गेल्यात तिथे गेल्यात, मला विचारतात तू काय केलंस, मी म्हणते इथंच माझं पंढरपूर. बोलू काय म्हणजे काय बोलू, म्हणजे तुम्हाला जर अशा मैत्रिणी तुमच्या विचारत असतील तर मी बोलू तरी काय. कारण बियॉन्ड द रिच असं जे म्हणतात ते हे काम आहे. मी माझ्याबद्दल एक गोष्ट इथे सांगू इच्छिते की सोमय्या कॉलेजला प्राध्यापिका असताना घाटकोपरला ट्रेननी यायचो. म्हणजे घाटकोपरवरून ट्रेन जायची. तुम्ही जसं मघाशी उल्लेख केला, एका बाजूला महादेवाचं मंदिर आणि बाजूला झुंझुनवाला कॉलेज, आणि त्याच्या बाहेर ह्या सगळ्या उभ्या असायच्या. सकाळी जाताना पण दिसायच्या आणि दुपारी जाताना पण दिसायच्या, कधी संध्याकाळी गेलो तरी दिसायच्या. त्यांची छोटी मुलं आणि रंगवलेले ओठ आणि ते वेगळ्याच प्रकारे. तर त्यावेळेला खूप असं वाटायचं की मी काहीतरी केलं पाहिजे. मला आज इतकं वय माझ्याकडे येऊन ठेपलं, त्यावेळेला मी फक्त एक इंटरव्ह्यू घेऊ शकते. म्हणजे मी काय करू शकले, काहीच करू शकले नाही. पण एक स्त्री स्वतःच्या मुलींना घेऊन, स्वतःच्या मिस्टरांबरोबर ज्या वेळेला धडपडत असते अशा लोकांसाठी, त्याही आपल्यासारख्याच घरातल्या आहेत. म्हणजे ताईंना आपल्या पांढरपेशा समाजाने नक्कीच त्रास दिलेला आहे. मला ह्या गोष्टींवर सविस्तर विचारायचंय, पण त्या अगोदर अजून हे सेक्स वर्कर्स बद्दलचं जो त्रास आहे तो अजून मला थोडंसं डीप जावंसं वाटतंय ताई. परत मला तुमच्या तिसऱ्या मुलीबद्दल पण बोलायचंय. ताईंनी एक वेगळी स्टोरी सांगितली, आपण त्याच्याही बद्दल बोलूया. पण ताई मला एक सांगा की ह्या 12 वर्षाच्या मुली जेव्हा इथं आणल्या जातात तर काही हार्मोनल इंजेक्शन वगैरे दिले जातात का? हो ना. पण 12 वर्षाची मुलगी किती कोवळी म्हणजे आईच्या कुशीत झोपणारं लेकरू नाही का. 12 वर्षाची मुलगी काय म्हणजे ती वयात पण आलेली नसते. म्हणजे 12 वर्षाची मुलगी नाही, सर्वसाधारणपणे आपण जे बघतो, तुमचं बाळ म्हणा, माझं बाळ 12 वर्षाचं, पण हिला ते हार्मोनल इंजेक्शन दिले जातात. तेवढंच नाही हो, तर तिच्या मानसिकतेवर सतत प्रहार केला जातो की तुला तिथं जायचंय आणि तुला हे काम करायचंय. तिला ते सतत सांगितलं जातं, तिची तयारी केली जाते. कळतं का तुम्हाला? 12 वर्षाची मुलं या माझ्या हॉस्टेलला, मी दाखवते, तुम्ही त्यांच्याशी बोला. काय त्या बाळाने करायचं असं वाटतं ना, मी खरंच सांगते. म्हणजे आता मी रिसेंटली एकीला सोडवलं, असं वाटतं की ह्यांना ना चिरडावं. खरंच सांगते, काय तुम्ही कोणाचा हे करा. आणि त्याच व्यक्तीची 10 वर्षाची मुलगी आणि ही पण 11 वर्षाची मुलगी, आणि त्याच्यातला फरक बघा. स्वतःचं बाळ त्याला अगदी प्रोटेक्टेड. आणि दॅट गर्ल यूज टू टेल ती त्याची मुलगी
ह्याला सांगत होती की बाबा रे तेरे को ऐसा करना पडेगा हाँ? तेरे को ये गंदा काम करना पडेगा. म्हणजे शी वॉज ऑल्सो ट्रेन इन दॅट. ती छोटी मुलगी सुद्धा त्याला ट्रेन करत होती. म्हणजे हे असं कुणाच्या घरी नेलं जातं का? हो, त्या काय केलं जातं एरियाच्या बाहेर, हां. मग त्या एरियात नाही ठेवलं जातं कारण पोलीस तसे सतर्क असतात हां, किंवा त्यांना माहितीये मला मी पकडले गेले तर 2-4 लाख मला इथं भरावे लागतील. हम्म, त्याच्यापेक्षा ते काय करतात बाहेरच्या बाजूला घेऊन जातात, तिथं फ्लॅट घेतात, तिथे तिला व्यवस्थित ट्रेनिंग दिलं जातं. आणि सारखं म्हणजे यू कॅन से दॅट टॉर्चर, पण तिच्या मनावर सारखं हे बिंबवलं जातं की तुला हे काम करायचंय, तुला हे काम करायचंय, कारण की तुझ्या वडिलांनी खूप पैसा तो कर्जबाजार येण्यात तो जीव देईल, मग तुझं सगळं कुटुंब उद्ध्वस्त होईल. हो. अशा प्रकारे ते. आणि ते वय कसं असतं मला सांगा ना, कोवळं वय आपण ज्याला म्हणतो ना, धड अंड्याती नाही धड जवानीती नाहीये. आणि त्याच्यावर Adolescent असं age आहे. काय करणार म्हणजे अशा कित्येक गोष्टी तुम्हाला पण तिथे ह्या दिसतात. मुली मग प्रॉपर असं मोठ्या बायकांसारख्या दिसतं हार्मोनल इंजेक्शन दिल्यामुळे दिसतं. शारीरिक अवयव. हे बघा मला जिथं जिथं दिसल्यात मी उचलले, हां. तुम्ही उचलले मी नाही हां. ठेवलं त्यांना. आणि कारण तुम्ही आपलं- सोडवू शकलात अशा हो मुलींना? हो सोडू शकले मी. मग सोडवल्यानंतर तुम्ही तुमच्या एनजीओ रिहॅब सेंटर मध्ये मी ठेवलंय त्यांना. आपण रिहॅब बद्दल अगदी डिटेल जाणून घेणार आहोत. आणि मला इथे माझ्या व्ह्युअर्सने सांगायला आवडेल की बास झालं, आता फक्त बघणं बास झालं. आपण प्रत्यक्षात जरी नाही काही करू शकलो ना, तरीही ताईंसारखे जी लोक काम करतायत त्यांच्या एनजीओजला मदत करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे, जेणेकरून ह्यांना तरी दुसरं कोण मदत देणार, आपल्यासारखा समाजच देणार आहे मदत. ताई आता मला आणखीन एक सांगा. इथं मी एक बोलू? हा प्लीज प्लीज. मी फार आभारी आहे की तुम्ही अप्रोच झाला. मी गव्हर्नमेंटचे पैसे घेत नाही. आता का घेत नाही ते तुम्ही त्याच्यावर अभ्यास करा. परंतु समाज, आपला समाज हा इतका दयाळू आहे की तुम्ही जेव्हा बघाल माझं हॉस्टेल, त्याच प्रत्येक गोष्ट ह्या समाजाने दिलेली आहे. त्यांच्या जीवावरच मी हे काम करत आहे. मी त्यांच्यासाठी कृतज्ञ आहे. आणि मी असो नसो माझी ही प्रामाणिक इच्छा आहे की हे जे काम, हा जो घेतलेला वसा आहे तो मला टाकू देऊ नका, मला उतू देऊ नका. मी असो नसो आपण सगळ्यांनी मिळून ह्या मुलींना वाचवण्याचं काम करायला पाहिजे. त्याला कारण आहे की मला कुठलीही मुलगी तिथे शुकशुक करताना मला बघवली जात नाही आणि बघवली जाणार नाही. आणि तुम्हाला अजून एक गोष्ट सांगू दे की तुम्ही गव्हर्नमेंटचा डाटा बघा की फक्त मुलीच नाही तर मुलं सुद्धा तिथं अब्यूज होतात. हो हो. आणि त्याच्यासाठी दोघांच्यासाठी आम्ही तिथं काम करतो, फक्त मुलीच नाही तर मुलांच्यासाठी पण. कारण की ते विश्वस त्यांचं तेवढं, कुठल्या तरी बाईच्या नादी लाग, हिच्या नादी लाग, तिच्या नादी लाग, HIV एड्स आणि एकदा बॅनरवर येतो. मला हे सगळं नको आहे. कारण तुम्ही सेक्स वर्कर्सच्या मुलांबद्दल बोलताय. त्यांचीच मुलं, कारण मला सगळीकडे काम नाही करता येणार. बरोबर आहे, बरोबर आहे. माझी ओंजळ फार छोटी आहे हो, मला बरोबर आहे. एवढं नाही काम करता येत. पण जे मला देवाने दिलेलं आहे किंवा जिथं मला वाटतंय ते मात्र अगदी पूर्ण मनाने, पूर्ण धनाने. तुम्ही मला सांगा, कधी कधी असंही होतं ना की नाही पैसा आहे की नाही आलाय, हो हो. मग त्यावेळेस तुम्ही काय करणार? मग घरातूनच घ्यायचं. घरातूनच माझी मुली, माझा नवरा. आणि मी सांगते अगदी मनापासून की माझा नवरा हा माझा बॅकबोन आहे. तो नसता माझ्या बरोबर तर कदाचित किंवा माझ्या मुलं नसते तर हे नाही शक्य नसतं झालं. कारण की सगळ्याचं नाटक करता येतं, पैशाचं सोंग करता येत नाही. पण तरीही मी म्हणेन की मी एकटीने हे केलं नाही, सगळा समाज, सगळी लोक यांच्या साथीमुळेच हे मी काम करू शकले. मनापासून कबूल करते. मॅडम इथे जे कस्टमर येतात यांच्यामध्ये तुम्हाला लहान मुलं म्हणजे एक 15-16 वर्षाची मुलं अगदी हे क्लायंट म्हणून येतात का? येतात. अक्षरशः मी तुम्हाला सांगू का गंमत, अगदी गंमत म्हणून सांगते की आम्ही हे अवेअरनेसचे प्रोग्राम निर्णय शाळेत पण करत असतो बरं का. HIV एड्स ह्याच्यावर. मला एक शाळा, मी स्पेसिफिकली नाव नाही सांगणार, एक शाळा मला अशी भेटली की म्हणजे 5वीतल्या मुलाचा पण तोच प्रश्न, 6वीच्या मुलाचा पण तोच, 7वीच्या पण, 8वीच्या. म्हटलं अरे हे एकच प्रश्न कसा येतोय नेमका, कळलं का तुम्हाला? स्पेसिफिकली एक प्रश्न म्हणजे सेक्स बद्दल.
मग मी जरा थोडीशी म्हणजे मुलं शाळेत एवढं openly- हो ओपनली बोलतात, कारण मी तिथे शिक्षक ठेवत नाही. मी शिक्षकांना सांगते की तुमचे काय right काय प्रश्न प्लीज ओपनली सांगा. कारण का माहिती पालकांना सगळ्यांनाच हा अनुभव आपण कसा अनुभव आपल्याला येणार. आपण आपल्या मुलांपासून खरंच दूर असतो. आपली मुलं कशात आहेत ना हे खरोखर आपल्याला माहीत नसतं. व्ह्युअर्स प्लीज बी केअरफुल, एस्पेशली पेरेंट्स. आत्ताचं पेरेंटिंग हे अतिशय डिफिकल्ट आहे. मुलं म्हणजे प्राध्यापिका मी होते म्हणून मी सांगते की अनेक मुलं सेक्शुअल एक्सपिरियन्स घेऊन सुद्धा कॉलेजमधली बाजूला असतात. नाही आपण वेड्यासारखे आपण त्यांना लहान बाळ समजतो. तर प्लीज तो प्रश्न सांगा. तो प्रश्न असा होता की कंडोम फाटला तर, ओ माय गॉड. आणि त्याच्यामुळे म्हटलं अरे 5वीच्या मुलाचा कंडोम कसा फाटू शकतो आणि याला कसं कळतं. आणि मग मला कळालं की त्या शाळेच्या बाहेर कोपऱ्यावर एक ब्ल्यू फिल्मचं थिएटर होतं. पूर्वीच्या काळी असायची बघा, आणि त्याच्यामुळे ती मुलं तिथे जायची. मग बऱ्याच वेळेस काम करताना असताना तिथं स्टॉप नाही करता येत. मग ते जाऊन ते उद्ध्वस्त करणं, यु नो दॅट, करायचं तर असं काम करा, नाही तर करू नका. आता जे तुम्ही मला मुलं म्हणता, मी अक्षरशः बॅग दप्तर, शाळेचं दप्तर घेऊन येणारी मुलं तिथं बघितलेले. मॅडम हे खरं आहे का? काय हो, म्हणजे मला विश्वास नाही बसत आहे हो की शाळेच्या शूटिंग करून पाठवते. अगदी अगदी मॅडम, अगदी अगदी. मी काही एक शब्द, अहो मी आता नावं नाही घेत, मोठ्या मोठ्या हाय प्रोफाईलची जी कॉलेजेस आहेत ना, त्यांच्या मुलांना मी तिकडे पकडलेले रात्रीचं. आणि मग कुठं असं वगैरे आपण इंग्लिशमध्ये बोललो की ते सांगणार नाही मी शनिवार वाड्याकडे आलो होतो. अरे शनिवार वाडा कुठे आहे आणि तू कुठेच बाबा. इथपर्यंत माझ्याकडे असाही अनुभव मी आता एक मिनिटात शेअर करते. एक काश्मीरचा एकदम हँडसम हंक, कळलं का तुम्हाला, अगदी फार सुंदर, CA करत होता. आणि तो मुलगा आला आणि मी अगदी नॅकोची लोक आली होती, मी त्यांच्या मीटिंगमध्ये बसले होते. पण तो काही मुलगा थांबायला तयार नव्हता. पाहिजेच होती मी त्याला, म्हणजे ॲज अन अ काउन्सिलर ही वॉन्ट्स टू टॉक टू मी. आय सेड ठीक आहे. मी म्हटलं, मी गेले त्याच्याशी बोलले आणि त्यांनी काय उत्तर द्यावं. फलाण्या ठिकाणी आहे ना मी सेक्स केला आणि तिथं माझं करताना कंडोम फाटलाय, तर तू जाऊन तिकडं त्या मुलीचं HIV टेस्टिंग कर. म्हटलं का रे बाबा, थांब ना तू 2 महिने, मी का तिला जबरदस्ती करून नाही करणार म्हटलं. आणि मी तुम्हाला सांगते की त्याला कन्व्हिन्स करताना, यू बिलीव्ह ऑर नॉट, तो 2-3 दिवस सतत येतात. अरे म्हटलं शक्यता नाहीये इतक्या पटकन तुला HIV होणं, पण तरी जर तुला, कारण त्याच्या परीक्षा होत्या, मला त्या मुलालाही वाचवायचं होतं आणि मला त्या मुलीवरही अत्याचार होऊन द्यायचा नव्हता जी सेक्स वर्कर होती. मला तिच्यावरही अत्याचार नाही, कारण तिच्यावर तुम्ही कंपल्शन नाही करू शकत HIVचं. शेवटी मॅडम, यू बिलीव्ह ऑर नॉट, मी 1 लाखाचा चेक लिहिला. बँकेत नव्हते बरं कधी पैसे. आणि त्याला म्हटलंय बघ, तुला होणार नाही ह्याची खात्री मी देते तुला, कळलं का, नाहीतर तुला म्हटलं 10 लाख रुपये द्यावे लागतील मला. आणि मग तो रिलॅक्स झाला. काय ही मेंटॅलिटी. बुधवार पेठेतली बाई म्हटल्यानंतर त्यांच्या डोक्यावर एक असं रेष असायची. ह्या बायकांना जी मुलं होतात ती त्यांना अशी इच्छा असते आपल्याला मुलं व्हावी. आणि पहिलं ब्रीदवाक्य, तू हिंदू बनेगा न मुसलमान बनेगा, इंसान की औलाद है इंसान बनेगा. ते आतमध्ये जातो तो सेक्स करायला, तो हा विचार करत नाही अरे हिचे एवढीच छोटी खोली का, आणि त्याच्यात तिला आयुष्य घालावं लागतं. काय त्या बाईचं जगणं आहे.